एक महत्त्वाची अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मवियाला मोठा धक्का दिला गेलाय। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी दिली गेली आहे। ठाकरेंचा विश्वासू सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली गेलेली आहे। या उपसभापती पदाची बरीच चर्चा होती, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला गेलेला आहे। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी दिली गेली आहे। ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली गेल्याची माहिती आहे। बरीच नावं चर्चेत होती। उपमुख्यमंत्री शिंदेंनी एकनाथ शिंदेंकडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला गेलेला आहे, कारण की या उपसभापती पदासाठी बरीच नावं चर्चेत होती, मात्र याच विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी दिली गेलेली आहे। एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंचा विश्वासू समजले जातात सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली गेलेली आहे। या संदर्भात आणखी अपडेट करत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मोठी घडामोड या विधान भवनाच्या पायऱ्यांवर आता जी आपण बघतोय की सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती येते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का जे आहे तो बसला असं आपण म्हणू शकतो। सचिन अहिर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी म्हटलं जायचे। आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी त्यांना म्हटलं जायचं, मात्र त्यांनी अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जे त्यांनी उपसभापती पदाचा अर्ज जो आहे तो सुद्धा दाखल केलेला आहे। शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्या टर्म संपली, त्याच्यानंतर जी उपसभापती पद रिक्त होतं, मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक मोठा धक्का दिलाय असं आपण म्हणू शकतो। कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे होते। मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे कुटुंबियांशी त्यांचे जवळचे संबंध होते। वरळीचे ते राहणारे माजी आमदार आहेत आणि आता विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे असं आपण म्हणू शकतो। सचिन अहिर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, अत्यंत विश्वासू निकटवर्तीय समजले जायचे, मात्र हा मोठा धक्का आहे उद्धव ठाकरेंसाठी। अगदी पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागली आणि या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आमचे प्रतिनिधी पंकज आपल्यापर्यंत पोहोचवत होते। नुकतीच ही मोठी घडामोड समोर आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। ठाकरेंचे विश्वासू सचिन अहिर यांना उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। सध्या नीलम गोरे उपस्थित आहेत, सचिन अहिर सुद्धा उपस्थित आहेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट, एक्सक्लुझिव्ह दृश्य या तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाने राजकीय रणनीती आखत महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आपण म्हणतो विश्वासू शिलेदार सचिन अहिर हे समजले जात होते। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांनाच उपसभापती पदासाठी रिंगणामध्ये उतरवला गेलेला आहे आणि तोच हा फोटो, तीच ही दृश्य आपण सध्या पाहतोय। सचिन अहिर यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे गटानं आणि मवियानं आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र निवडणुकीमध्ये संख्याबळाची जुळवाजुळव अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। काय होतं पाहावं लागेल, मात्र या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला या निमित्तानं मोठा धक्का दिलेला आहे। विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्यामुळे मोठी चुरस पुन्हा एकदा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। ठाकरेंचे विश्वासू समजले जातात सचिन अहिर यांनाच उपसभापती पदासाठी उमेदवारी दिली गेलेली आहे आणि हाच अर्ज दाखल करताना हे दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। 8 दिवसांमध्ये शिंदेंकडून मवियाला मोठा धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय शिंदेंनी 6 खासदार फोडले, बंडखोरी केली 6 खासदार आणि त्यानंतर हा दुसरा धक्का महाविकास आघाडीला मानला जातोय।
ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून जो अर्ज भरलेला आहे त्याच अर्ज भरतानाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। शिंदेचे बरेच नेते यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। नीलम गोरे स्वतः उपस्थित आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला या निमित्तानं मोठा धक्का दिलेला आहे। 8 दिवसांमध्ये शिंदेंनी ठाकरेंना हा दुसरा मोठा धक्का दिलेला आहे। 6 फुटीर खासदार आपण पाहिले बंड केले। या 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा 8 दिवसांमधून आणखी एक मोठी घडामोड शिंदेंनी ठाकरेंना दुसरा मोठा धक्का दिलेला आहे। बऱ्याच घडामोडी या दरम्यान घडतायत। विधान परिषदेसाठी उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी दिली गेलेली आहे, कारण की सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांनाच ही शिंदेंनी उमेदवारी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला या निमित्तानं दुसरा मोठा धक्का दिलेला आहे। त्यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा एकामागोमाग एक धक्के बसतील असं स्वतः वक्तव्य केलं होतं आणि त्याचाच हा दाखला दुसरा विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या आमदाराला उमेदवारी दिली गेलेली आहे। सचिन अहिर यांना उमेदवारी दिली गेली आहे आणि ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांची ही उमेदवारी निश्चित झालेली आहे। शिवसेनेकडून त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि तेव्हाचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो। चंद्रकांत पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत। नीलम गोरे सुद्धा या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, बरोबर आहे, 8 दिवसांमध्ये शिंदेकडून ठाकरेंना हा दुसरा धक्का आणि नुकतीच ही दृश्य ताजी आपण पाहतो एक्सक्लुझिव्ह पुढारी न्यूजवर आपल्या प्रेक्षकांना उमेदवारीचा अर्ज भरल्याची। पंकज यांच्याकडे आपण पुन्हा जाण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्याकडून सगळे ताजे अपडेट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ही ताजी दृश्य आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पुढारी न्यूजवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह पद्धतीने पाहू शकताय। अर्ज भरलेला आहे आमदार सचिन अहिर यांनी। सचिन अहिर हे ठाकरेंचे आमदार आहेत आणि त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी। जसं वक्तव्य केलं होतं, जसं महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेकडून एकामागोमाग एक धक्के देऊ अभी तो सिर्फ ट्रेलर है असं सांगितलं जात होतं आणि त्याचाच हा दाखला आपण पाहतोय। या संदर्भात पुन्हा एकदा जात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, ताजे अपडेट्स। आपल्यासोबत भाजपचे आमदार जे आहेत प्रवीण पोटे। प्रवीणजी, पुन्हा एकदा एक धक्का विधान परिषदेत तुमच्या सभागृहात लागलेला आहे। सचिन अहिर अगदी उजवा हात ठाकरेंचा शिंदेच्या हातात हात दिला। जी, मला समज सचिन अहिर यांनी सकाळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आता प्रवेश केलेला आहे आणि उपसभापती पदासाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये अनेक धक्के आपल्याला पाहायला मिळतील। आज सध्याची परिस्थिती जर पाहिली तर काँग्रेसमध्ये म्हणा किंवा उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये म्हणा या अनेक धक्के, अनेक भूकंप पाहताना आपल्याला दिसेल। मला असं वाटतं की जे आपण म्हणता ते सातत्याने खरं आहे आणि असे आपण भूकंप पाहत राहू। पण आपण आणखीन काही आमदार आहेत त्यांच्याशी बोलणार। सर, सचिन अहिर यांनी मोठा धक्का दिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, कसं बघताय घटनेकडे? कारण कालपर्यंत शिवसेने उद्धव ठाकरेंसोबत आणि आता अचानक उपसभापती पदाचा फॉर्म भरला आणि शिंदेसोबत गेले। बऱ्यापैकी लोकप्रतिनिधी परिवर्तन होते। मध्ये ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जे काही घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडल्या त्या अनुषंगाने सचिन अहिरचा हा आताचे जे फॉर्म भरला आहे एक परिवर्तन निश्चित आहे आणि मला असं वाटतं उद्धव साहेब गटाकडनं हा मोठा सरकार किती धक्के, अजून किती धक्के द्यायचे आहेत? ऑपरेशन टायगरचा हा भाग आहे का? कारण 14 आमदार जी चर्चा आहे। आदरणीय शिंदे साहेबांचं काम करायचं सगळ्याच माणसाला, सगळ्या व्यक्तीला, सगळ्या लोकप्रतिनिधींना उचलेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा बदल आहे आणि मला असं वाटतं मी आताची चर्चा ऐकली कालांतराने अशा प्रकारचे पुढे काय ऑपरेशन आणखी पुढे खूप बदल होत राहतील। आपण बघत राहा आणि बातमी छापत राहा। निश्चित अनेक बदल होत त्याचा विधिमंडळातल्या आपण वेगवेगळ्या सदस्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती आपण म्हणू शकतो की सचिन अहिर यांचा जो आहे तो प्रवेश त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये केलेला आहे। आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, एकदम कुठला जोर का धक्का म्हणाल, काय म्हणाल सचिन अहिर? आताच आपल्या माध्यमातून समजलं की माननीय सचिन अहिर साहेबांचा अर्ज उपसभापती विधान परिषदसाठी भरलेला आहे। तर हे खरंच कुणालाच माहीत नव्हतं, कुठं चर्चा पण या विषयाची नव्हती। पण आनंद या गोष्टीचा आहे की सचिन अहिर साहेबांना मी विधान परिषदेमध्ये काम करताना पाहिलेलं आहे। अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, लढाऊ व्यक्तिमत्व आहे, तरुण आहेत
आणि नक्कीच ते विधान परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील. आपण आमदाराशी सर सचिन अहिर यांचा भाजप एकनाथ शिंदेसोबत प्रवेश केलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? पुन्हा एकदा एक धक्का मिळालेला आहे, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला दिलेला आहे. सचिन अहिर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सकाळी गेलेत आणि उपसभापती पदासाठी अर्जही त्यांनी दाखल केला. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमची विचारधारा युतीचं सरकार चांगलं काम करते, त्यामुळं सचिन भाऊंचं स्वागत आहे. अजून किती किती धक्के आहे पुढे तयारी? असं नाही सांगताय, धक्के नाही म्हणता येतं. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या मनावर आहे. ज्याला वाटतं मला ही विचारधारा आवडती, हे सरकार आवडतं, ते येतात काम करायला. अचानक कसं काय आवडायला लागलं? काल करायची पद्धत आहे, काम करायची. सगळ्या तुम्ही पाहता सर्वसामान्य माणसाच्या केंद्रबिंदू समजून त्या ठिकाणी सरकार निर्णय घेते, त्यामुळे सगळ्यांना त्याची आवड आहे. आपण विधिमंडळाच्या परिसरात आहोत, आमदारांशी संवाद साधतोय. नक्की हे कसं झालं? कारण कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणारे अत्यंत त्यांचे निष्ठावान सहकारी बरोबर. किंवा आणि ज्याला ही आपण म्हणू गोष्ट शकतो नेत्यांना आदित्य सुद्धा माहित नाहीये ठाकरे शिंदे गटाची वाढती पकड आणि राजकीय परिणाम त्याचे कसे उद्भवतात, आणि कारण की एकामागोमाग एक धक्के बसतच चाललेले आहेत. धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.